नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. सेकंड T20 इंडिया कम्फर्टेबली जिंकली. 7 विकेट्सने जिंकलो. 208 रन्स चेस केले आपण. न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 208 केले, 6 विकेट लॉस. न्यूझीलंडने पण त्यांचे विकेट गेले होते 2 लवकर, पण तरी त्यांची काय त्याचं नवराचित रवींद्र आणि फिलिप्सची चांगली पार्टनरशिप झालेली. चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत होते. त्याला स्कोअर ॲक्च्युली कमी झाला, कमीत कमी 230-25पर्यंत तरी व्हायला पाहिजे होते. असं पिच होतं. ड्यू होती भरपूर पहिल्याच इनिंगपासून, त्याच्यामुळे हाय स्कोरिंग होणारच होता आणि त्यामुळे 208 म्हणजे कमीच झालं. आणि ते पण इंडियाने 15.2 ओव्हर्समध्ये चेस केले इझिली. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रनी चांगली बॅटिंग केली. 44 केले 26 बॉल. एन सँटनर 47-26 7 बॉलमध्ये. यांच्याशिवाय कोणी मोठं कॉन्ट्रीब्युशन नाही, 20, 15, 18 वगैरे असं केलं. त्याच्यामुळे त्यांचा स्कोअर अजून जास्त व्हायला पाहिजे होता, पण तो होऊ शकला नाही. तरी 208 म्हणजे 20 मोठं आहे, पण ड्यू आणि पिच एवढं हे होतं की ते डिपेंड करणं मुश्किल होतं त्यांना. तरीसुद्धा त्यातल्या त्यात त्यांना स्टार्ट चांगली मिळाली इंडियाच्या इनिंगमध्ये. 6वर 2 विकेट गेले होते. इनफॉर्म बॅट्समन आपला अभिषेक शर्मा काय बोलतं, बॅड लक, आज 0वर आऊट झाला. सेकंड 0 होता त्याचा करिअरमधला, पहिल्या मॅचमध्ये, डेब्यू मॅचमध्ये. आणि आज चांगला फ्लिक केलेला बॉल बाउंड्रीवर कॅच गेली. थोडा अजून जोर पाहिजे होता शॉटमध्ये. संजू सॅमसन चान्स मिळतात आहे, पण तो कॅपिटलाइज नाही करत आहे. त्याला करावं लागेल, नाहीतर आज ईशान किशनने करून दाखवलं आहे. तर विकेट किपर लाईनमध्ये लागलेले आहेत एका मागोमाग एक. रिषभ पंतला चान्स नाही बनत आहे, KL राहुलला नाही बनत आहे. संजू सॅमसनला बनतोय, पण तो फायदा नाही उठवत आहे. ईशान किशन आहे, जितेश आहे, परत जुरेल आहे. त्याच्यामुळे बघ, जर अजून 1-2 मॅच असं राहिलं तर वर्ल्ड कपच्या टीममधून पत्ता कट होईल आणि ईशान किशनची जागा फिक्स होईल. संजू सॅमसनला करून दाखवावं लागेल, कारण पिच काय एवढं हे नव्हतं. आज रन्स करण्यासारखे होते, एवढे चांगलं मस्त स्टेज होता. पण ईशान किशनने मेला लूटली आज. 76 केले 32 बॉल्समध्ये, 11-4 आणि 4 सिक्सेस. आणि कॅप्टन सूर्यकुमार, ज्याच्यासाठी मला जास्त आनंद होतो, 82 केले 37 बॉलमध्ये, 9-4, 4 सिक्सेस. स्ट्राईक रेट 221. मस्त खेळले दोघं, मजा आली बघायला. आणि खास ईशान किशनची बॅटिंग आवडली, कारण 6 रनवर 2 विकेट असताना पण त्यांनी पॉवर प्ले फुकट जाऊ दिला नाही. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घेतला. 66 रन्स होते आपले पॉवर प्लेमध्ये, त्याच्यामुळे ते बरं झालं. आणि त्यांनी नॉनस्टॉप तो डिफेंड करायलाच नाही गेलं. त्यांनी जे हिटिंग बॉल होते त्यांना चांगलाच हिट केलं, त्यांनी मस्त खेळला. आणि वाटतच होतं, त्याच्या एक दिसत होते, जो 2 वर्षाचं त्या टीममध्ये त्याचं सिलेक्शन झालं नव्हतं. परत गेल्या वर्षी त्याच्यावर थोडी कॉन्ट्रोवर्सी आली, त्यांनी रेस्ट मागितलेला आणि डोमेस्टिक मॅच वगैरे ते खेळला नाही. त्याच्यानंतर त्यांना सक्ती केली गेली, डोमेस्टिक मॅच खेळा. त्याचं कॉन्ट्रॅक्ट पण कॅन्सल झालं होतं. त्याच्यानंतर आता त्यांनी डोमेस्टिक खेळून परफॉर्म करून तो आला आहे. आणि आज पहिल्या मॅचमध्ये एवढं काही करू शकला नाही, त्यामुळे आज त्यांनी ठरवलंच, आज आर्या पार कुछ करेंगे. तर त्यांनी करून दाखवलं. मस्त बॅटिंग होती. सूर्यकुमार फॉर्मवरून खूप त्याच्या चर्चा चालली होती गेल्या 1-1.5 वर्ष, पण गेल्या मॅचमध्ये पण चांगला टचमध्येच होता. थोडासा एक शॉट मिस झाला. आज पण सुरुवातीला थोडा स्लो खेळला, पण नंतर मस्त कव्हरअप केला. आणि त्याचे जे ट्रेडमार्क शॉट आहेत, मागे फ्लिक करून थर्ड मॅनला वगैरे 6 मारणं, स्पिनरला स्वीप वगैरे करणं, परत कव्हर्सवरून वगैरे शॉट त्याचे, परत विकेट किपरच्या डोक्यावरून वगैरे ते शॉट, ते मस्त मजा आली बघायला त्याचे शॉट. तर चांगली गोष्ट आहे इंडियासाठी. कॅप्टन्स परत फॉर्ममध्ये आलं आहे. ईशान किशननी पण आपलं थोडं अजून वर्ल्ड कपच्या ह्याच्यामध्ये सिलेक्शन
म्हणजे एक चान्स तर दिला आहे त्यांनी की माझ्या नावाचा विचार करा करून. तर बघू काय होतं. शिवम दुबेचं पण छोटी छोटी त्याची इनिंग्स पण खूप इम्पॅक्टफुल, काही त्यांनी 5-6 महिन्यात जे खेळले ना, तर तसं मला तो पर्सनली एवढा आवडत नाही त्याचा जे त्याची बॉलिंग म्हणा किंवा बॅटिंग स्टाईल. पण त्यांनी चांगलं आहे, आज 1 ओव्हरमध्ये 7 रन देऊन 1 विकेट पण घेतली. परत 18 बॉलमध्ये 36 रन्स केले आज. तर कॉन्ट्रीब्युशन येते आहे त्याचं, नाही असं नाही. ठीक आहे. आज ह्याला जसप्रीत बुमराहला रेस्ट दिली. अक्षर नव्हता. अक्षरचं वाटतं गेल्या मॅचमध्ये बॉलिंग टाकताना बॉलिंग करून म्हणजे एक शॉट ह्यानी फिलिप्स मारलेला जोरदार, तो हात त्याला लागलं होतं, त्यामुळे तो कदाचित त्या कारणामुळे नव्हता. तर त्यांच्या जागेवर हर्षित राणा, आणखीन कुलदीप यादव होते आज. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीने 2-2 विकेट घेतले सेम 4 ओव्हर 35 रन्स देऊन. त्या लोकांनी खूप चांगली बॉलिंग टाकली. ड्यू असून पण खूप मस्त बॉलिंग टाकली. फास्टरला जरा रन्स गेले, त्यातल्या त्यात हार्दिकचे चांगले बॉलिंग होती. 3 ओव्हर 25 रन्स देऊन 1 विकेट. आज आपला पाची सरदारजीला खूप रन पडले, 53 रन्स पडले. हर्षित राणाला पण जवळजवळ 3 ओव्हरमध्ये 35 काय होते. ठीक आहे. ओव्हरऑल एक गुड विन होती इंडियासाठी. अजून 3 आहेत मॅच, बघू इंडिया एक्सपेरिमेंट काय काय करतं आहे. श्रेयस अय्यरला पण एखादा चान्स मिळाला तर बरं होईल. न्यूझीलंडनी पण आज 1-2 चेंज केले होते त्यांच्याकडून. हा होता सायफर्ड होता, आणखीन मॅट हेनरी खेळला. तर वर्ल्ड कपच्या आधी सर्व टीम आपल्या जे काही कॉम्बिनेशन खेळवण्याचे प्रयत्न करतात आहे त्या सर्वांना चान्स देऊन बघतील. तसंच हां, एक गरमागरम न्यूज जी चालू आहे, बांगलादेश बरोबर जे वर्ल्ड कपमध्ये जो निर्णय घेतला आहे ICCने, त्याच्याबद्दल बांगलादेशने पण त्यांना कळवलं की जर आमच्या मॅच दुसरीकडे जर नाही खेळवला तर आम्ही टुर्नामेंटमधून बायकॉट करतो आहे. तर ICCने त्यांना सांगितलं होतं की तुमच्या मॅच दुसरीकडे नाही होणार, या तर तुम्ही ठरल्याप्रमाणे इंडियामध्येच मॅच खेळा, नाही तर तुमच्या जागेवर आयर्लंड खेळेल, काय स्कॉटलंड सॉरी. तर बांगलादेशने सांगितलं की आम्ही नाही खेळणार इंडियामध्ये. तर खूप प्रकरण सध्या ते खूप गहमागहमी चालू आहे. तर काय ICCने घेतलेल्या आपल्या निर्णयावर ठाम राहते की त्याच्यात काय चेंजेस होतात आहे बघायला पाहिजे. पण खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी होतात या सगळ्या गोष्टीमुळे. एकीकडे देशप्रेम म्हणून कधी कधी वाटतं बरोबर आहे, बांगलादेशबरोबर असंच करायला पाहिजे होतं. पण ॲज अ क्रिकेट फॅन वगैरे म्हणून ह्या गोष्टी नाही आवडत. पाकिस्तानबरोबर ऑलरेडी आपल्या इतक्या वर्षापासूनचा हे फड्डा चालूच आहे. आता त्यात बांगलादेशबरोबर पण चालू झालं आहे. पण काय करणार, सध्याची परिस्थिती वगैरे सगळं पाहता असं वाटत नाही की इंडियन गव्हर्नमेंटची कुठे चूक आहे. कारण शेवटी कंट्री फर्स्ट, क्रिकेट तर सेकंडरी एक गेम ऐकतो. त्याच्यामुळे देशाच्या संदर्भात घेतलेले जे निर्णय असतील ते सल्यूट. बघू काय होतं. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.